पत्रकार परिषद होती. MPL 2025 MPLचे 8वं पर्व असून यामध्ये पुरुषांचे 36 व महिलांचे 6 असे एकूण 42 संघ सहभागी होणार आहेत. सुमारे 550 प्लेयर्स यात सहभागी होणार आहेत. तसंच यावर्षी आम्हाला जस्टिल रेस्टॉरंट अँड बारचे आम्हाला प्रमुख स्पॉन्सर म्हणून लाभले आहेत. त्याचप्रमाणे ह्या वेळेला जो आमचं ओपनिंग सेरेमनी आहे 31 तारखेला, त्या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळाचे जे अध्यक्ष नरेंद्र पाटील ते स्वतः उद्घाटन त्यांच्या शुभास्ते या पर्वाचं होणार आहे. तसंच या वर्षी आम्ही मेडिकल लायब्ररी जी ऑर्थोपेडिक लायब्ररी आहे त्याचं लोकार्पण करणार आहोत आणि 9 तारखेला आमचा पारितोषिक वितरण समारंभ आहे. तो संध्याकाळी 6 ते 7 6 वाजता 6 ते 9 या दरम्यान आहे. त्या कार्यक्रमास स्वतः आमचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत उज्ज्वलजी निकम सर, त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे जे भारतीय क्रिकेटर आहेत आपले ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती देणार आहेत. जालिंदर सुपेकर साहेब जळगाव जिल्ह्याचे माजी SP ते सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. उज्ज्वल कुमार चव्हाण ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला उपस्थिती देणार आहेत. आमची एक व्यावसायिक डिरेक्टरी आम्ही MPL डिरेक्टरी नावाने मागच्या वर्षी आम्ही ती लॉन्च केली होती. ह्या वर्षी त्यापूर्वी ते आमचं लिमिटेड एडिशन होतं, पण ह्या वर्षी ती सगळ्यांना अँड्रॉइड ॲपला ती डाउनलोड करता येणार आहे. त्यातून जळगाव जे आमचं चोपडा आणि भुसावळला सुद्धा MPL भरवली जाते याच पद्धतीने. तर त्या ठिकाणचे व जळगावातले जे काही स्पॉन्सरर्स या ठिकाणी आम्हाला त्यांचा सहभाग नोंदवतात, आर्थिक मदत करतात, त्या सर्वांची व्यावसायिक माहिती आम्ही त्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे आणि ती ह्या वेळेला पासून सगळ्यांना डाउनलोड करता येणार आहे अँड्रॉइड ॲप. एकूण किती संघ येणार आहे त्या ठिकाणी? एकूण 42 संघ या ठिकाणी सहभागी होणार. महिला आणि पुरुषांचे 36 पुरुषांचे आणि 6 महिलांचे एकूण 92 सामने होणार आहेत आणि प्रदर्शनीय सामने पकडले तर जवळपास 95 सामने होते. यांचं बक्षीस यावेळेस काय म्हणजे दरवेळेस बक्षीस ट्रॉफीच असते, रोख बक्षीस नसतं याच्यामध्ये. कुठलाही आर्थिक व्यवहार उद्देश जो आहे हा सामाजिक एकीकरण व्हावं आणि खेळ भावना सगळ्यांमध्ये जागृत व्हावी हे उद्देश आहे. म्हणजे बक्षीस ही नेहमी ट्रॉफी असते. जे किती तारखेला उपस्थित 9 फेब्रुवारीला जो आमचा समारोप समारंभ आहे बक्षीस वितरणाचा, त्या दिवशी ते ट्रॉफी वितरणासाठी येणार. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.